नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, सुगम संस्कृतम संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन हे यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अष्टमी कक्षा जो संपूर्ण संस्कृतम अष्टमी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये आज आपण पाहणार आहोत। आज आपण अतिशय सुंदर पाठावर जाणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण लेखन कौशलम जो लेखन कौशल आहे त्या लेखन कौशल्यावर चर्चा केली होती। आता यानंतर आपण लेखन कौशल झाल्यानंतर आता आपण पुढच्या या सुक्ती सुधावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुक्ती सुधावर चर्चा करण्याच्या पहिले त्या सुक्ती सुधाचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे। सुक्ती म्हणजे अचेवय, सुक्ती म्हणजे सुवचन आणि सुवचन म्हणजे सुविचार। ज्यांना आपण सुविचार म्हणतो आपण त्यांना आपण सुक्ती म्हणायचं आहे। असे सुवचनांचा सुधा म्हणजे अमृत, असे सुवचनांचे अमृत यालाच आपण सुक्ती सुधा या नावाने काय केले जाते, संबोधित केल्या जाते। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या श्लोकाला आपण काय करूया, सुरुवात करूया। तर पहिल्या श्लोकाला सुरुवात करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले श्लोक आपण वाचन करूया। माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणलं तरी चालेल किंवा पहिले ऐकून घेतलं आणि तसा म्हणण्याचा प्रयत्न जरी केला तरी अतिशय सुंदरतेने तुम्हाला हा श्लोक कळू शकतो। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, श्लोक आपण प्रारंभ करूया। विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा श्लोक वाचन केला की विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। मग आपली जी या श्लोकामधली जी आपली सुक्ती आहे ती आहे विद्वान सर्वत्र पूज्यते। की विद्वान जो आहे तो सगळीकडे पूज्यते, मान सन्मान मिळतो म्हणजे पूजल्या जातो। की विद्वानाला साऱ्या जगात मान सन्मान मिळतो, असे आपली ही काय आहे, आपली सुक्ती आहे या पहिल्या छंदामधली। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, या छंदाचा अर्थ बघूया की का कडे विद्वानाला सगळीकडे पूजल्या जाते। चला तर मग अर्थ करूया। विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वान विद्वत्व म्हणजे विद्वत्ता, च म्हणजे आणि, नृपत्व म्हणजे राजेपणा किंवा राजापणा, राजेपणा। आता काय करा, विद्वान आणि राजापणा यांची कदाचन तुल्यम नैव, कदाचन म्हणजे कधीच, तुल्यम म्हणजे तुलना, न एव म्हणजे न म्हणजे नाही, म्हणजे नाही होऊ शकत। म्हणजे विद्वत्ता आणि राजापणा यांची कधीही, कदाचन म्हणजे कधीही, तुल्यम म्हणजे तुलना, न एव म्हणजे होत नाही, होऊ शकत नाही। आता का होऊ शकत नाही, राजा आणि विद्वान आणि राजामध्ये कदाचित तुलना होऊ शकत नाही, पण का होऊ शकत नाही तर त्याचं कारण बी इथे दिलेलं आहे। तर बघा, सगळ्यात पहिले जो राजा आहे त्याचं कारण आपल्या इथं दिलेलं आहे। तर चला आपण राजाचं कारण काय आहे बघूया। की स्वदेशे पूज्यते राजा, की राजाला जो आहे ते स्वदेशे स्वतःच्या देशामध्ये, म्हणजे राजाला आपल्या देशातच काय केलं जाते की पूज्यते म्हणजे पूजल्या जाते म्हणजे काय केलं जाते की मान सन्मान मिळतो। की राजाला स्वतःच्या देशात मान सन्मान मिळतो, परंतु जो विद्वान आहे तो सर्वत्र पूज्यते, सर्वत्र म्हणजे सगळीकडे त्याला काय केलं जाते, पूज्यते म्हणजे मान सन्मान मिळतो। की विद्वानाला साऱ्या जगातच काय मिळतो, मान सन्मान मिळतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, राजा जर आपलं राज्य सोडून जर दुसऱ्या राज्यात गेला तर त्या राजाला दुसरा राजा जो मान सन्मान भेटेल तो सहजतेने भेटेल, परंतु राजा जेव्हा नगरामध्ये जाईल, एखादा राजा दुसऱ्या राजाच्या एखाद्या नगरामध्ये जाईल तर तो जसा आपल्या राज्यामध्ये मान भेटतो तसं त्याला दुसऱ्या राज्याच्या नगरामध्ये मान भेटणार नाही। परंतु जो विद्वान असतो
तो कोणत्याही नगरामध्ये जाऊ द्या, कोणत्याही देशामध्ये जाऊ द्या, त्यांना जेवढी पूज्यता मिळते, जेवढी ख्याती आहे तेवढी विद्वानांना पूज्यता सहजतेने मिळत जाते. असा हा छंद आहे. पुन्हा आपण एकदा छंद म्हणूया आणि त्याचा अर्थ पाहूया. तर छंद आपण म्हणूया, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. अर्थ, विद्वत्ता आणि राजेपणा याची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजाला आपल्या देशातच मान सन्मान मिळतो, तर विद्वानाला साऱ्या जगात मान सन्मान मिळतो. तर असा होता हा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या छंदाचा हा अर्थ. आता आपण दुसऱ्या छंदाकडे जाऊया आणि दुसऱ्या छंदाचा अर्थ पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम हा छंद गाऊन म्हणणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा छंद आपण गाऊन म्हणूया. अत्यंत सुंदर गाण्यासाठी हा छंद आहे आणि आपण या छंदाला गाऊया. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दुष्टः, तथापि तृष्णा रघुनंदनस्य, विनाशकाले विपरीत बुद्धी. अत्यंत सुंदर प्रमाणे आपण हा छंद गायला. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा अर्थ पाहूया. तर काय अर्थ आहे याचा आपण तो पाहण्याचा प्रयत्न करूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तर भूतपूर्वम न, भूतपूर्व म्हणजे पूर्वी कधी, न म्हणजे नाही की काय नाही, कदापि वार्ता कधी अशी, कदापि म्हणजे कधी अशी, वार्ता म्हणजे बातमी. मग काय उत्तर काय काय घ्यायचे शब्द बघा. भूतपूर्वम न, पूर्वी घडलेली, पूर्वी कधी घडलेली, न म्हणजे नाही, पूर्वी कधी घडलेली नाही अशी, कदापि वार्ता न, अशी कधीच, कधीही अशी बातमी, वार्ता म्हणजे बातमी, न म्हणजे नाही. म्हणजे काय अर्थ झाला बघा, पूर्वी कधी घडलेलं नाही आणि पूर्वी कधीही अशी बातमी ऐकली नाही. की कोणती बातमी, की हेम्नः कुरंगो, की हेम्नः म्हणजे काय, की सोनं, कुरंग म्हणजे काय, की हरिण, न कदापि दुष्ट, कदापि म्हणजे कधीच, न दुष्ट, दुष्ट म्हणजे पाहिला, न म्हणजे नाही, की सोन्याचा हरिण कधीही आपण पाहिला नाही. बघा या दोन लाईनीमध्ये अत्यंत भावपूर्वक आपल्याला काही गोष्टी लक्षामध्ये येतात. की पूर्वी कधी घडलेली अशी बातमी ऐकली नाही, की कोणती, की सोन्याचा हरिण कधी पाहिला नाही. तथापि, तरीसुद्धा, तथापि म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तरीसुद्धा रघुनंदनस्य तृष्णा, तरीसुद्धा रामाला काय झाला, की तृष्णा म्हणजे लोभ, तृष्णा म्हणजे लोभी, रघुनंदनस्य, रघुनंदनस्य म्हणजे रामाची, तरीसुद्धा लोभी रामाची बुद्धी म्हणजे जो मती आहे, बुद्धी आहे, तरीसुद्धा रामाला त्याचा लोभ काय झाला, की विनाशकाले विपरीत बुद्धी, की विनाशाच्या काळाला बुद्धी बी कशी चालते रामाची, विपरीत म्हणजे उलटी चालती. म्हणजे विनाशाचा काळ जवळ आला की माणसाची बुद्धी बी कशी चालते, विपरीत म्हणजे उलट कार्य करते. तर मग याचा अर्थ काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा, पूर्वी कधी घडलेली, मी जसे 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 बोलत आहे तसा मी शब्दावर काय करतो, अंडरलाईन करत आहे. पूर्वी कधी घडलेली नाही, आणि पूर्वी कधीही अशी बातमी, न म्हणजे ऐकली नाही. हे सोन्याचा हरिण कधीच पाहिला नाही, तरीसुद्धा लोभी रामाची बुद्धी विनाशाच्या वेळी उलटी चालते म्हणजे उलट होते. म्हणजे हा जो छंद आहे तो तेव्हाचा छंद आहे की जेव्हा राम सीतेला थोडंसं जातात म्हणजे जंगलामध्ये पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी किंवा काही खाणे पदार्थ आणण्यासाठी, तेव्हा सीतेला म्हणतात तू इथेच थांब. आणि लक्ष्मणसुद्धा काय करतो, की एक लक्ष्मण रेषा मारून जातो. तेव्हा अत्यंत सुंदर एक रावणाचा जो दूत आहे तो काय करतो, सुंदर हरणाचं रूप धारण करतो आणि तो हरण कसा असतो, सोन्याचा असतो.
पण हरण कधी सोन्याचा असतो का की नाही. आणि तो हरण राम बघतो आणि त्या हरणाच्या पाठीमागे जातो 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 आणि असा विनाशाच्या वेळी आणि इकडं सीतेचं हरण होते, तेव्हाचा हा श्लोक इथे दिलेला आहे. तर चला म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा श्लोक म्हणूया. न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगो न कदापि दुष्टः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. पूर्वी कधी घडलेलं नाही, पूर्वी कधीही अशी बातमी ऐकली नाही, सोन्याचा हरिण कधीही पाहिला नाही, तरीसुद्धा रामाला त्याचा लोभ झाला आणि खरोखरच विनाशाचा काळ जवळ आला की माणसाची बुद्धी उलट कार्य करते, विपरीत होते. असा अर्थ या द्वितीय श्लोकाचा होता. तृतीय श्लोकामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिले श्लोक वाचूया. अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. की बघा काय आहे याचा अर्थ पाहूया आपण. की अमंत्र मंत्र नसलेले, अक्षरम अक्षर नास्ति म्हणजे नाही, की मंत्रात उपयोगात न येणारे अक्षर नाही. मूलम औषधम नास्ति औषधमध्ये तत्व नसलेले, मूलम म्हणजे असे औषध, मूलमनौषधम असे औषध ज्याच्यामध्ये मूळपणा नसलेले, की काय नाही आहे की वनस्पती नास्ति म्हणजे नाही, की मूलम न औषधम की काय होतो की औषधामध्ये मूळपणा न म्हणजे औषधी तत्व नसलेले कोणतेही वनस्पती असते का की नास्ति नाही, की सर्व वनस्पतीमध्ये औषध असते. म्हणजे इथं पूर्वीचं काय झालं, अमंत्र अक्षरम नास्ति म्हणजे जे अक्षर आहेत ते मंत्रच असणार आहे, मंत्र नसलेले अक्षर असतात का नाही. म्हणून पहिल्या छंदामध्ये म्हटलेलं आहे पहिल्या लाईनीच्या की मंत्रात उपयोगात न येणारे अक्षर नसते, औषधी तत्व नसलेले असे कोणत्याही प्रकारचे औषधी म्हणजे वनस्पतीचे मूळ नाही. काय आहे मग तिसरं बघा, अयोग्य पुरुषो नास्ति की पुरुष कधीही अयोग्य नास्ति. या जगात अयोग्य असा मनुष्य नाही आहे का नाही. या जगामध्ये सगळे योग्य पुरुषच आहेत. अयोग्य पुरुषो नास्ति की अयोग्य असा पुरुष नाही. बघा योजकस तत्र दुर्लभ. योजक योजक म्हणजे दुर्लभ आहे, तत्र म्हणजे ते, की कसं योजक म्हणजे हे मिळणे, यांचा वापर करून घेणार दुर्लभ आहे. आणि या तिन्हीचाही वापर करून घेणे कसं आहे, योजक म्हणजे वापर करून घेणे, तत्र म्हणजे ते दुर्लभ दुर्लभ आहे. मग काय अर्थ होतो बघा विद्यार्थी मित्रांनो, मंत्रात उपयोगात न येणारे अक्षर नसते, औषधी तत्व नसले कोणत्याही वनस्पतीचे मूळ नाही आहे, जगात अयोग्य असा मनुष्य नाही, आणि म्हणजे फक्त कमी आहे ती त्याचा वापर करून घेणार असे योजक असे मिळणे कसं आहे, दुर्लभ आहे. या तिन्हीचा वापर करून घेणे हा दुर्लभ आहे. अशाप्रमाणे हा श्लोकाचा अर्थ होता. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया. अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. मंत्रात उपयोगात न येणारे अक्षर नसते, औषधीमध्ये तत्व नसलेले कोणती औषधी नसते, जगात अयोग्य असा मनुष्य नाही, आणि हा तिन्ही मिळणे हे कसं आहे, दुर्लभ आहे. हे तिन्ही एकत्र मिळणे हे कसं आहे, दुर्लभ आहे. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. चौथा छंद आपण बघूया आणि म्हणूया. अतिदानात बलिर्बद्धो यतिमानात सुयोधनः विनष्टो रावणो लोल्यात अतिसर्वत्र वर्जयेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण याचा अर्थ बघूया. अतिदानात बलिर्बद्धो, अतिदानाने, अतिदानात म्हणजे अतिदान दिल्यामुळे, बली म्हणजे बळीराजा, बद्धो म्हणजे बंधनात अडकला. बघा अतिदान दिल्यामुळे बळी नावाचा जो राजा आहे तो कशामध्ये अडकला, बली बद्धो बंधनात अडकला. हे आहे अतिदानात बलिर्बद्धो. मग पुढचं जे वाक्य आहे काय आहे बघा, अतिमानात सुयोधनः. यतीमध्ये अति करायचं, अतिमानात, मानात म्हणजे गर्वाने, अति गर्व केल्याने सुयोधनः
सुयोधन त्याचा अर्थ आहे दुर्योधन, की सुयोधन बद्धो म्हणजे काय झाला, नाश पावला, संकट. तिथं बलिर्बद्धो बंधनात अडकला. आता इथं सुयोधन कशामध्ये झाला, त्याचा नाश झाला मुलांनो. मी अति गर्वाने सुयोधन म्हणजे दुर्योधनाचा बद्धो म्हणजे आता याचा अर्थ बदलला, नाश झाला. मग काय अर्थ झाला, अतिदानाने बळीराजा बंधनात अडकला आणि अति गर्वाने दुर्योधनाचा काय झाला, नाश झाला. आता तिसरा नाश कुणाचा झाला बघा. तर तिसरा नाश जो आहे, विनष्टो रावणो लोल्यात. बघा, लोल्यात रावणो विनष्टो, लोल्यातचा म्हणजे लोभ, लोल्य म्हणजे लोभ मुलांनो. लोल्यात म्हणजे लोभामुळे रावणो विनष्टो, रावण काय झाला, विनष्ट म्हणजे विनष्ट झाला. लोभ काय केला रावणाने, की सीतेला पळवून नेला आणि एक मात्र रावणाचा काय झाला, सीतेमुळे लोप झाला, आहे का नाही, नाश झाला. म्हणून म्हणतात अति सर्वत्र वर्जयेत, सगळीकडे अतिपणा करावं का, की वर्जयेत वर्ज आहे, की अति सर्वत्र सोडून द्या म्हणून म्हणतात ना. म्हणून म्हणतात अति सर्वत्र सोडून द्यावे, वर्ज आहे अतिशय, सगळीकडे अति करणे. अति तिथे माती, आपण मराठी म्हणतो अति केल्यावर माती होते तसं. मग काय अर्थ होतो बघा, अतिदानाने बलिराजा बंधनात अडकला, अतिमान केल्याने, मान म्हणजे काय, की गर्व, की सुयोधन म्हणजे दुर्योधन, बद्धो म्हणजे नाश बदलल्या गेला, नाश पावला गेला. रावण, लोभामुळे रावण पण नाश पावला, त्यामुळे सगळीकडे अति करू नये. अशाप्रमाणे हा श्लोक होता. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया. अतिदानात बलिर्बद्धो यतिमानात सुयोधनः विनष्टो रावणो लोल्यात अतिसर्वत्र वर्जयेत. त्यानंतर 5वा छंद विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणूया. 5वा छंद अतिशय सुंदर आणि माझा आवडता छंद आहे. जेव्हा बघा काय होते काय नाही, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. की बघा, अपि म्हणजे सुद्धा, स्वर्णमयी लंका, स्वर्ण म्हणजे सोन्याची लंका सुद्धा, लक्ष्मण न रोचते, लक्ष्मणाला आवडते का, नाही. बघा एक एक शब्दावर अर्थ पुन्हा वरून देतो. सोन्याची लंका सुद्धा लक्ष्मण न रोचते, लक्ष्मणाला रोचते म्हणजे आवडत नाही. सोन्याची लंका, हे लक्ष्मण, ही लंका सोन्याची जरी असली तरी मला आवडत नाही. का आवडत नाही, की जननी म्हणजे आणि जन्मभूमी, जननी म्हणजे माता आणि आई, आणि जन्मभूमी म्हणजे जे मातृभूमी आहे ती कशी असते, की स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गाहूनही गरीयसी म्हणजे श्रेष्ठ असते. की ही लक्ष्मण, ही लंका सोन्याची जरी असली तरी मला आवडत नाही, कारण आपली माता व मातृभूमी स्वर्गापेक्षा कशी असते, गरीयसी म्हणजे श्रेष्ठ असते. अशाप्रमाणे हा छंद इथे दिलेला आहे. स्वर्णमयी लंका लक्ष्मण न रोचते. हे लक्ष्मण म्हणजे हे लक्ष्मण, ही स्वर्णमयी लंका न रोचते, ही सोन्याची लंका जरी मला आवडत नाही, कारण जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी ही स्वर्गाहूनही कशी असते, श्रेष्ठ असते. असा या छंदाचा काय झालेला आहे, अर्थ झालेला आहे. पुन्हा एकदा आपण त्याचा म्हणून बघूया. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. की हे लक्ष्मण, ही लंका सोन्याची असली तरी मला आवडत नाही, कारण आपली माता व मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. अशाप्रमाणे या छंदाचा अर्थ होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर अर्थ आहेत आणि अंतिम श्लोक आहे या आपल्या सूक्तिसुधाचा, तो पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, अंतिम श्लोकाकडे जाऊया. चला एकदा अंतिम श्लोक आपण म्हणूया. केयुरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजः, वानेकासमलं करोति पुरुषं
या संस्कृता धार्यते सीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. अशाप्रमाणे हा श्लोक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचा अर्थ पाहूया. तर चला, अर्थ करण्यासाठी आपण चला, पुरुषम म्हणजे पुरुषाला. काय पुरुषाला? की केयुरा न विभूषयंती. केयूर म्हणजे बाजूबंद. विभूषयंती न, विभूषित, बाजूबंद, विभूषित म्हणजे शोभून दिसत, न म्हणजे नाही. की पुरुषाला बाजूबंद शोभून दिसत नाही. अजून काय? की पुरुषम चंद्रोज्ज्वला हारा न विभूषयंती. दोनदा घ्यायचं विभूषयंती. बघा की पुरुषाला चंद्रासारखा, बघा चंद्रासारखा चमकणारा उज्ज्वल असा, की हारा म्हणजे हार, न विभूषयंती, विभूषितयंती शोभून दिसत, न म्हणजे नाही. मग बघा, पुरुषाला बाजूबंद आणि चंद्रासारखा शोभणारा जो हार आहे, न विभूषयंती किंवा विभूषयंती, न विभूषयंती म्हणजे शोभून दिसत, न म्हणजे नाही. म्हणजे पुरुषाला बाजूबंद शोभून दिसत नाही आणि चंद्रासारखा उज्ज्वल असा चमकणारा हार बी शोभून दिसत नाही. अजून काय काय शोभून दिसत नाही पुरुषांना? बघा, न स्नानम, स्नान नाही म्हणजे स्नान शोभून दिसत नाही. त्यानंतर विलेपनम म्हणजे लेप लावणारे जे उटणे असते मुलांना, सुगंधी उटी ज्याला म्हणल्या जाते, सुगंधी उटणे ते शोभत नाही. न कुसुम म्हणजे फुले पण शोभून दिसत नाही. बघा, नालंकृता मूर्धजा. नालंकृता म्हणजे सजवलेले, मूर्धज म्हणजे केस, सजवलेले केस सुद्धा न विभूषयंती न शोभून दिसत नाही. की बघा, हे सगळं काही शोभून दिसत नाही पुरुषाला. की काय काय शोभून दिसत नाही? की पुरुषाला केयूर म्हणजे बाजूबंद, नंतर चंद्रासारखा उज्ज्वल असा हार, अंघोळ, स्नान म्हणजे अंघोळ, सुगंधी उठणे, कुसुम म्हणजे फूल, आणि सजवलेले काय झाले? मूर्धज म्हणजे केस. ह्या सर्व गोष्टी पुरुषाला शोभून दिसतात का? की शोभून दिसत, न म्हणजे नाही. मग शोभून दिसत नाही तर मग काय शोभून दिसते? ती गोष्ट तिसऱ्या लाईनीमध्ये केलेली आहे. तर ती तिसऱ्या लाईनीचा अर्थ आपण बघूया. पुरुषम म्हणजे पुरुषाला. की पुरुषाला संस्कृता धार्यते. या म्हणजे जी संस्कृता धार्यते म्हणजे काय? की जी संस्कार केलेली, म्हणजे संस्कृता धार्यते म्हणजे संस्कार धारण केलेली, वाणी एकच म्हणजे बोलणं एकच, समलम करोती म्हणजे भूषविते. ते पुरुषाला संस्कार केलेली अशी वाणी एकच काय आहे? समलम करोती. त्याचा जो अलंकार आहे तो खरा अलंकार आहे. मग अजून काय करते? खरोखरच भूषणम सततम शीयन्ते. मग भूषण आणि सततम जे नेहमी काय आहे? की पुरुषाला नेहमी वाग म्हणजे बोलण्याचे आभूषणच काय आहे? त्याचे खरे आभूषण आहे. की कधी? की शीयन्ते खलु भूषणानि. क्षीण जरी झाले की काय? की भूषणानि, आभूषण, दागिने जर झिजतात खरोखरच. बघा, आता एक एक लाईनी आपण बघूया. शेवटची लाईन तशीच राहिली थोडीशी, तर त्याचा आपण पहिले आस्वाद घेऊया. बघा की पुरुषाला जो आहे, पुन्हा एकदा अर्थ बघूया. की पुरुषाला जो आहे, पुरुषाला चंद्रासारखा हार, केयूर, स्नान, उठणे, फुले आणि अलंकृत केलेले हे शोभून दिसत नाही. मग पुरुषाला संस्कृत धारण केलेली अशी वाणी काय करते? सम अलंकरोती, त्याचा अलंकार भूषविते. परंतु खरोखरच, खलू म्हणजे खरोखरच. शेवटची लाईन बघा विद्यार्थी मित्रांनो. खरोखरच भूषणानि शीयन्ते. की दागिने काय करतात? क्षीण होतात, झिजतात. पण सतत वाग्भूषणम, परंतु वाग म्हणजे वाणीचे, भूषण म्हणजे भूषण,
हाच खरा काय आहे भूषणम. भूषणम म्हणजे काय दागिना आहे. वाणीचा आभूषणच खरं काय आहे आभूषण आहे. तर अशा प्रकारचा या छंदाचा श्लोक होता. पुन्हा एकदा आपण छंद म्हणूया म्हणजे त्याचा अर्थ सहजतेने आपण ते करूया. केयुरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजः वानेका समलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. अर्थ बघा, पुरुषांना बाजूबंद शोभून दिसत नाही, पुरुषांना चंद्रासारखा उज्ज्वल असा शोभून दिसत नाही, उज्ज्वल असा हार शोभत नाही, स्नान शोभत नाही. बघा काय काय शोभत नाही. स्नात म्हणजे स्नान, सुगंधी उठणे, फूल, उत्तम सजवलेले केस माणसाला शोभून दिसत नाही. उत्तम अशी संस्कार केलेली जी वाणी आहे तीच शोभून दिसते. खरोखरच आभूषण झिजतील, खरोखरच दागिने झिजतात, पण वाणीचे आभूषण हाच खरा काय आहे आभूषण आहे. अशाप्रमाणे या श्लोकाचा काय होता अर्थ होता. तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुम्हाला या सूक्तिसुधाचे अर्थ सहजतेने कळाले असतील. पुन्हा एकदा आपण या सूक्तिसुधावर चर्चा केली. तुम्हाला कोणता श्लोक आवडला नसेल तर निश्चित तुम्ही सहजतेने तुम्हाला कोणत्याही संस्कृत याच्यामध्ये जर जरूरत पडली तर त्याच्यामध्ये माझा फोन क्रमांक आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इथे पण मी देतो. पुन्हा एकदा आपण लिहूया 70 57 00 55 आणि 63 हा माझा क्रमांक आहे, मोबाईल नंबर. तुम्ही त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया कळवू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या या संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाषाभ्यास या ज्या सूक्तिसुद्धा आहे त्याचा भाषाभ्यास घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.